डॉट बॉल. आतापर्यंत पाहायला गेलं तर 4 बॉल झाले त्यांनी 2 धावा. यावेळेस अगदी बाउन्सर हाताळण्याचा प्रयत्न होता रोहितचा. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकामध्ये. आपण पाहतोय रोहितला शेवटचा बॉल विक्रम यांच्यासाठी. पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल, व्हाईट +1. 2 धावा मात्र धाव फलकावरती ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या 4 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते टीम पाचुकतेवडी संघ. आज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला स्ट्रायक रेटला विक्रम तर दुसऱ्या बाजूला निलेश. टीमची धावसंख्या आतापर्यंत पाहायला गेली तर 4 धावा धावफलकावरती लागतात. खूप चांगली स्पर्धा आपण अनुभवताय. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा वरचा टो लागला. बॉल डिक्लेअर झोन मध्ये मात्र ट्रॅव्हल होतोय. एकच धाव शेवटच्या बॉलवरती मात्र जरूर मिळते. पहिलं षटक इथे समाप्त होतोय. पहिल्या षटकानंतर अर्थातच टीम पाचुकतेवाडी संघ नो लॉस फायर ऑन स्कोर कार्ड. 5 धावा धावफलकावरती. या स्पर्धेची चर्चा केली तर प्रगल्भ असं व्यासपीठ मान्यवरांची उपस्थिती मात्र जरूर पाहायला मिळते. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण देखील या स्पर्धेचं पाहायला मिळते. आता तर जीटीसी लाईव्ह सुशील पाटील अँड कंपनी ट्रॉफीज आपण पाहतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. समलोकांची माती अडी देखील या स्पर्धेसाठी पाहायला मिळतात. पंचांच्या भूमिकेत शिवराम वैदी सर, रुपेश पाटील, रुपेश सावंत सर, शशी साटम सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक हर्षद. निलेशसाठी पहिला बॉल. अकुट टप्प्याचा बॉल. ऑन साइडला दिशा द्यायची होती. बॅटची खालची काढा लागली. बॉल डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव. विकेट. क्लीन बोल्ड. caught behind the wicket. नवीन बॅटर निलेशची जागा घेण्यासाठी. पाचुकतेवाडी टीम आपला एक्स्ट्रा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा जेणेकरून खेळाडूंची नावं समजतील. अकुट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय हर्षदच्या माध्यमातून. बॅट्समन आदिनाथ आदी. हर्षदचा पुढचा बॉल आदी यांच्यासाठी. हा ट्रॅकर बॉल होता. अगदी एक्स्ट्रा कव्हरला मात्र हा चौकार पाहायला मिळतोय. आधीच्या बॅट मधून खूप चांगला फटका पाहायला मिळतोय आणि चौकारच्या मदतीने टीम ची धावसंख्या पासून संघ अर्थातच जाऊन पोहोचतोय 9 या धावसंख्येवरती. 9 धावा धावफलकावरती लागतात. मोठी धावसंख्या उभारावी लागेल. डबल बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. लेजर ट्रॉफी सनी स्पोर्ट कुंडाळे आयोजित. यावेळेस बॅट हातातून स्किट होते आणि पंचांचा निर्णय यस शिवराम वैदी सर सांगतात यस डिक्लेअर झोन. एकच धाव. गतवर्षी आपण पाहायला गेलं तर सनी स्पोर्ट्स उंडाळे आयोजित लेजर ट्रॉफी 1 मे महाराष्ट्र दिन या दिवशी मात्र संपन्न झाली होती. 1 ते 10 क्रमांकाचे पारितोषिक
गतवर्षी आपण पाहायला गेले. चला बाईक तिथे कोणाच्या असतील त्यांनी काढायच्या आहेत. जेणेकरून खेळाडूंना कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या. खूप चांगला फटका ऑनसाईडच्या दिशेला. बॉल मात्र निघून चाललाय. धन धन करत 4 धावांसाठी येतोय चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचले 14 या धावसंख्येवरती. पहा तिथे मैदानच्या आतमध्ये टँकर आहे. तर खेळाडूंनी थोडीशी दक्षता घ्या. जेणेकरून धावत वगैरे असताना थोडीशी काळजी घ्यायची. यावेळेस खूप चांगला बॉल बायच्या स्वरूपात एक धाव, टिकल्या स्वरूपाची एक धाव मात्र धाव फलकावरती नक्कीच अंकित केली जाते. ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटक इथे समाप्त होते. 2 षटकानंतर टीमची धावसंख्या मात्र अर्थातच जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ दी 1 विकेट टीम पाचोपतेवाडी संघ. थोडंसं स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो. यानंतरची मॅच जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी विरुद्ध श्री भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव. कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी लवकरात लवकर यायचंय. शिंगणवाडी कॅप्टन आणि टाळगाव कॅप्टन. गेल्या रविवारी टाळगाव संघाचं खूप चांगलं आयोजन आपण पाहिलं. गोलंदाज नितीन पाहायला मिळतोय. स्ट्राईकला विक्रम. ऑफ सिक्सच्या बाहेर टाकलेला हा बॉल व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव फलकावरती जरूर ऍड केली जाते. नितीनचा पुढचा बॉल विक्रमसाठी. व्हाईट बॉल शशी साटम सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. सर +1 आहे काय? व्हाईट +1 येस 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक 2 धावा फलकावरती ऍड होत आहेत. टीमची धाव संख्या 18 ऑन स्कोर कार्ड. 18 धावा. या एक्स्ट्रा धावा कुठेतरी थांबाव्या लागतील. यावेळेस मात्र मोठा फटका प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल मात्र डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव विक्रमला मात्र मिळेल. टॉस मात्र होतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. टाळगाव विरुद्ध शिंगणवाडी या दोन संघांमधला हा टॉस. पुन्हा एकदा खराब लाईन आणि लेन. व्हाईट +1 आणखीन एक 2 धाव फलकावरती ऍड केली जाते. टॉस जिंकलाय शिंगणवाडी या संघाने. सूचित निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. टॉस शिंगणवाडी या संघाने जिंकलाय. व्हाईट +1 2 धावा आहेत. चला थोडस स्पीडअप घ्या. गोटेवाडी टीम मीटिंग घेऊ नका. अजून बऱ्याच मॅचेस आहेत त्यामुळे जास्त टीम मीटिंग घेऊ नका. चला थोडस स्पीडअप घ्यायचंय. नितीनचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा खराब आणि लाईन कुठेतरी दिशेपासून सातत्याने मात्र भरकटत चाललाय. हर्षद देखील गेला होता काहीतरी कान मंत्र द्यायला की बॉल तुला कुठे टाकायचा आहे, कशा पद्धतीने टाकायचा आहे, टप्पा कुठे हाताळायचा आहे. परंतु पुन्हा एकदा हातातून बॉल थोडासा स्किट होतोय मला वाटतं. त्यामुळेच लाईन आणि लेन मात्र जरूर बिघडते नितीन यांची. आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच बॉल झालाय. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. शेवटचं षटक. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फुल टॉच होता. लॉकऑन रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षकाकडनं चुकी होते. आणि 4 धावा मात्र जरूर मिळतात विक्रमला. आणि टीमच्या खात्यामध्ये देखील 4 धावा मात्र ऍड केल्या जातील. आणि या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचते अर्थातच 27 या धावसंख्येवरती. 27 ऑन स्कोर कार्ड पाचोपतेवाडी संघ. 27 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत पाचोपतेवाडी या संघाच्या. पुढचा बॉल
यावेळेस बॅकफुटला गेलाय. अगदी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सुरू होता. टीम मधून प्रोटेक्शन दिलं जाते. दुसऱ्या धावेसाठी मात्र जागा सोडली. डेंजर झोनला असताना खराब फेकी पाहायला मिळते. आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर 2 धावा. 1 रन शॉट. 2 धावा. 1 रन शॉट आहे. 3 धावा मिळाल्या असत्या. टीमची धाव संख्या 29-29 ऑन स्कोर कार्ड. अजूनही 3 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा दिशेपासून भरकटतोय. आतापर्यंत जर पाहायला गेलं ना 5 वाईड नितीन यांनी हाताळले या षटकामध्ये. 31 धावा धावफलकावरती लागतायत. पुन्हा एकदा खराब लाईन. 6वा वाईट प्लस वर 2 धावा. रोहित गेलाय पुन्हा एकदा. त्याला सांगतोय कशा पद्धतीने तुला हाताळायचा आहे टप्पा. आतापर्यंत 3 बॉल झालेत. अजूनही 3 बॉल शिल्लक. विक्रम सायकन हिटला. टीमची धाव संख्या 33. पुन्हा एकदा वाईट बॉल. पुन्हा एकदा वाईट बॉल. लेग बाईच्या स्वरूपात ही धाव फलकावरती ऍड होते. टीमची धाव संख्या 35. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु बॅट शिकायला लागून बॉल मात्र डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मात्र जरूर मिळेल विक्रमला. 36 धावा धाव फलकावरती. 36 ऑन स्कोर कार्ड. प्रॉपर बॅट वरती येत नाहीये. कमबॅक आता केलंय खऱ्या तर नितीनने. कौतुक करावं लागेल. मी चोरमारवाडी या टीमला विनंती केली की आपण संपूर्ण टीम मुख्य व्यासपीठावरती यायचंय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप नाहीये. वाईट प्लस 4. 1 रन शॉट. 3 धावा. आणि वाईटची 1. 4 धावा. वाईटची 1 आणि धावून 3 धावा घेतल्या गेल्यात. 1 रन शॉट आहे. त्यामुळे 4च धावा मिळतील. टीमची धाव संख्या 40. पहा 2 षटकामध्ये धावा होत्या फक्त आणि फक्त 16 धावा. आणि या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर अगदी खराब षटक पाहायला मिळतंय. व्हाईट बॉल पुन्हा एकदा. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 41. फुल टॉस बॉल होता. एकच धाव. सुमित यांच्या माध्यमातून संपूर्ण बजरंगबली स्पोर्ट्स चोरमारवाडी या संघाचा सन्मान मात्र केला जातोय. ही खऱ्या अर्थाने खासियत आहे. प्रत्येक येणाऱ्या संघाचा सन्मान सनी स्पोर्ट्स उड्डाळे करतायत. आणि ही खऱ्या अर्थाने पोच पावती आहे या स्पर्धेची. आज प्रत्येक संघाचा सन्मान मात्र मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. गतवर्षी आपण पाहायला गेलं तर 1 मे महाराष्ट्र दिन या दिवशी मात्र लेजंड ट्रॉफी सनी स्पोर्ट्स उड्डाळे आयोजित झाली होती. जी 40+ मैदानात झाली होती. 1 ते 10 क्रमांकाचे पारितोषिक त्यांनी प्रत्येक संघासाठी ठेवले होते. आणि ती चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर झाली होती. आणि नक्कीच पुढच्या वर्षी 20 बक्षीस ठेवण्याचा विक्रम सनी स्पोर्ट्स उंडाळे नक्कीच करतील टेनिसच्या स्पर्धेमध्ये. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि शिंगणवाडी टीम आपला निर्णय कळवा. टॉस तुम्ही जिंकलाय.
सुचित क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय शिंगणवाडी या संघाने टॉस जिंकून आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र पाहायला गेलं तर पहिली इनिंग इथे समाप्त होते पहिला डाव इथे समाप्त होतोय टीम पाचुकतेवाडी संघ जाऊन पोहोचतोय अर्थातच 42 या धावसंख्येवरती लक्ष आहे 43 धावांचं माणिकेश्वर स्पोर्ट्स गोटेवाडी या संघाला पूर्ण करण्यासाठी तर सलामीची जोडी गोटेवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायची आहे टॉस मात्र नेक्स्ट मॅच मध्ये जिंकलाय शिकनवाडी या संघाने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आमंत्रित केले टाळगाव संघाला बॅटिंग करण्यासाठी बिग बॅटल नक्कीच मात्र पाहायला मिळेल एका बाजूला तात्या दुसऱ्या बाजूला सुचित दोन कॅप्टन मध्ये ही लढत मात्र जरूर पाहायला मिळेल टाळगाव विरुद्ध शिंगणवाडी चला बॅट्समन या लगेच पटकन हर्षद आणि अनिल पाहायला मिळत आहेत सलामीची जोडी गोटेवाडी या संघाकडनं लक्ष 43 धावांचं कशा पद्धतीने मात्र पूर्ण केलं जाईल हे मात्र पाहावं लागेल कारण शेवटचं षटक अगदी महागड षटक पाहायला मिळालं नितीन यांचं टोटल बॉल मात्र त्यांनी हाताळले 17 आणि थोडस महागड षटक राहिलं शेवटचं 27 धावा या षटकामध्ये मात्र पाहायला मिळाल्या 9 वाईड या षटकामध्ये पाहायला मिळाल्या 9 वाईड एक चौकार आणि 3 सिंगल असं षटक मात्र पाहायला मिळालं नितीन यांचं परंतु पाचुकतेवाडी या संघाकडनं कशा पद्धतीने गोलंदाजी राहील हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल कारण लक्ष 43 धावांचं आहे आणि 43 धावांचा पाठला करण्यासाठी सलामीची जोडी गोटेवाडी या संघाकडनं हर्षद स्ट्रायक एंडला मात्र पाहायला मिळतोय नॉन स्ट्रायक एंडला अनिल मोहिते गोलंदाजी स्ट्राईक वरती पहिलं षटक घेऊन मात्र पाचुकतेवाडी या संघाकडनं प्रदीप मोरे मात्र पाहायला मिळतोय गोवा चला थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे वेळेत आपल्याला सामने संपवायचे कारण फायनल ही जास्तीत जास्त ओव्हरची खेळवायची आहे त्यामुळे कुठलाही विलंब न लावता मॅचला सुरुवात करायची आहे सनी स्पोर्ट्स उंडाळे आयोजित सन्मान माजी खेळाडूंचा लेजंड ट्रॉफी 2024 पर्व क्रमांक दुसरं जव्या मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिलं प्रदीप चा पहिला बॉल हर्षद साडी पहिलाच बॉल खराब लाईन आणि लेन अतिरिक्त धावाने मात्र खातं उघडतंय संघाचं वाईट +1 2 धावा धाव फलकावरती या 2 धावेने मात्र गोटेवाडी संघाचा मात्र श्री गणेश होतोय अगदी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे त्यामुळे बॉल स्किट होण्याची चान्सेस भरपूर आहेत बॅट देखील स्किट होताना आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा खराब आणि लाईन लेंथ इथे मात्र जरूर पाहायला मिळते परंतु काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर कमबॅक केलंय या बॉलवरती क्लीन बॉल नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत नितीन नितीन
टॉस शिंगरवाडी या संघाने जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय. खूप चांगला बॉल, अगदी टप्पा अचूक मात्र पाहायला मिळाला. अगदी मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. बॉल निघून चाललाय सर यष्टीरक्षक विक्रमच्या हातामध्ये. हा बॉल डॉट बॉल आलाय. कमबॅक केलंय या दोन्ही बॉल वरती आपल्याला पाहायला मिळालं. पहिला बॉल खराब राहिली. पुन्हा एकदा खूप चांगला बॉल, अगदी आखूड टप्प्याचा बॉल होता. ऑफसाईडला दिशा द्यायची होती. तिथे मात्र एक धाव लेग बायच्या स्वरूपात मात्र पाहायला मिळते. यावेळेस देखील अगदी पुढे टाकण्याचा प्रयत्न होता. यॉर्करचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. अगदी अनिलला बीट करून बॉल निघून चाललाय. हाही बॉल डॉट बॉल. पहिला बॉल खराब राहिला आणि त्यानंतरची जी गोलंदाजी कमबॅक केलंय प्रदीप मोरे यांनी, खूप चांगली गोलंदाजी हाताळतायत. अगदी प्रत्येक बॉल अगदी व्हेरिएशन, अँगल, टप्पा अचूक पाहायला मिळतोय. ही खासियत आहे या गोलंदाजाची. पुन्हा एकदा पुढे येऊन शकल खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा बॉल खेळून काढलाय. एकदा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, होय नाही या निर्णय शेवटी राहिला की ही रन कंप्लीट करूया आणि 2 धावा मात्र कंप्लीट केल्यात. थोडस क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली. टीमची धावसंख्या 5 या धावसंख्येवरती मात्र पाहायला मिळते. टीम कोटेवाडी संघ, शेवटचा बॉल नितीन यांचा. शेवटचा बॉल अनिल सडी, प्रदीप यांचा. पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. हा बॉल देखील डॉट बॉल आलाय. पहिलं षटक इथे समाप्त होतंय. पहिल्या षटकानंतर टीम कोटेवाडी संघ मात्र जाऊन पोहोचतोय 5 या धावसंख्येवरती. आता 12 चेंडू आणि गरज आहे 38 धावांची. 12 चेंडू 38 धावा. सचिन कदम, एसके लाईट पुणेचे सर्वे सर्वा, प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आदित्य आदित्य धनाजी, एकच धाव पहिल्या चेंडूवरती मात्र पाहायला मिळते. 38 धावांची गरज होती, आता 37 धावांची गरज आहे येणाऱ्या 11 बॉल मध्ये. अनिलचा बिग हिट आलाय. उंची जास्त, लांबी जरूर कमी मिळाली. क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली. शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून विसरला. तिथे मात्र जीवदान मिळतंय अनिलला. 2 धावा मात्र या बॉल वरती. एसके लाईट पुणेचे सर्वे सर्वा सचिन कदम या ठिकाणी उपस्थित झालेत. खूप चांगली खेळी त्यांची देखील पाहायला मिळाली. त्यांचा सन्मान अमित अपवडे साहेबांच्या शुभ हस्ते, शिवराज ढाबा त्यांचे सर्व सर्व अर्थातच अमित
खूप चांगला बॉल अगदी ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन दिलं जात आहे. दुसऱ्या धावेसाठी जागा अनिलने देखील सोडली आहे. परंतु तिथे प्रदीप होते. कुठलीही चुकी केली नाहीये. फेकी केली. एकच धाव मात्र जरूर मिळेल. 10 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळलाय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलचं पर्सेंटेज मात्र जरूर वाढवलं जात आहे. कुठेतरी मोठे फटके येणं गरजेचं असेल. षटकार चौकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. तरच तुम्ही विजयाच्या दिशेने जाईल. फुल टॉस होता. त्याला मात्र फुल टोल वसूल केलाय. 4 धावांचा चौकार आलाय. 4 धावा मात्र जरूर मिळाल्या. जी गरज होती चौकाराची तो चौकार मात्र पाहायला मिळाला. नितीनच्या बॅट मधून, कारण गोलंदाजीमध्ये खराब प्रदर्शन राहिलं, परंतु बॅटिंग लाईन मध्ये खूप चांगलं प्रदर्शन करत असताना या षटकामध्ये पाहायला मिळालं. बॅटर नितीन, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली अर्थातच 14 या धावसंख्येवरती. आता 6 चेंडू शिल्लक. 6 बॉल मध्ये करायचे आहेत 29 धावा. 29 ऑन स्कोर कार्ड. विजयासाठी लक्ष 6 चेंडू 29. अशक्य असं काहीच नाही. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. अगदी कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहायला गेलं T20 वर्ल्ड कप अगदी भारताने खूप चांगल्या पद्धतीने मात्र विजय मिळवला आणि सर्वांचं स्वप्न पूर्ण केलं. अगदी 17 वर्षानंतर जिंकलेला T20 वर्ल्ड कप कर्णधार रोहित यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. साऊथ आफ्रिका विरुद्ध भारत. फुल टॉस बॉल तिथे पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा शशी साटप सरांचा. पहिला बॉल व्हाईट बॉल आलाय. आता 6 बॉल 28 ची गरज. 6-28 च समीकरण मात्र पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगला बॉल बॅटला ब्रश होऊन चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. मागील क्षेत्र हे संपूर्ण क्षेत्र गोशांकी क्षेत्र आहे, त्यामुळे तुम्ही कितीही मोठे फटके मारलात तरी एकच धाव तुम्हाला मिळणार आहे. आता 5 बॉल करायचे आहेत. 27 धावा. थोडस अवघड अशी परिस्थितीमध्ये मोठेवाडी संघ मात्र पाहायला मिळतोय. मोठे फटके मारावे लागतील. अनिलकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. फुल टॉस बॉल होता. येस, नो बॉलचा इशारा. नो +1. 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. नक्कीच पंच शुभ्र मैती देखील इशारा देत आहेत. हा नो बॉल आहे. आता उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू फ्री हिट असेल. फ्री हिट म्हणजे मेजवानी. अनिल कशा पद्धतीने उपयोग करून घेईल या फ्री हिटचा. विक्रम देखील जातोय, त्याला सांगतोय की ही फ्री हिटचा बॉल आहे, तुला कशा पद्धतीने हाताळायचा आहे. आणि त्याच्याकडे देखील अनुभव आहे. गोलंदाज अविनाश. विनाश करणारा अविनाश. पाहूया फ्री हिटचा बॉल अनिलसाठी सुवर्ण संधी. खूप चांगला बॉल हाताळलाय. यस, चर्चा झाली होती. विक्रमने त्याला सांगितलं होतं कशा पद्धतीने टप्पा तुळा हाताळायचा आहे आणि तेच काम मात्र करत असताना अविनाशला पाहतोय गोलंदाज. 4 चेंडू 24. पुढे होऊन सातत्याने शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. गती काढली आहे या बॉल वरती. धीम्या गतीने टाकलेला हा बॉल डॉट बॉल येतोय. आणखीन एक डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवलं जात आहे आणि हीच खरी खासियत आहे या गोलंदाजी. आणखीन एक डॉट बॉल.
अनिल अगदी बॉल यायच्या आधीच बॅट फिरवतोय, त्यामुळे बीट होतोय त्या ठिकाणी. डॉट बॉल आलाय. आता वर्चस्व राहील पाचुर्तेवाडी या संघाचं या मॅच मध्ये. आणि इथे मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. क्लीन बोल्ड यष्ट्या उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. फलंदाज बाद अनिल मोहिते. बॅक टू दी डगआउट. कमलेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आता औपचारिकता शिल्लक मात्र राहिले या मॅच मध्ये. शेवटचा एक बॉल आणि 24 ची गरज. चला शिंगणवाडी टीम आपण तयार राहायचंय. टीम शिंगणवाडी आपण फिल्डिंग घेतले, आपण तयार राहायचंय. व्हाईट बॉल आलाय. पुन्हा एकदा खराब लाईन आणि रेंज. अशा चुका शेवटच्या मोमेंटला येऊन तुम्ही करू शकत नाहीयेत. आता ज्या पद्धतीची चुकी जे षटक नितीनचं राहिलं होतं, अशा पद्धतीची चुकी तुम्ही करू नका. त्यावेळेस अगदी हा सामना